माननीय अध्यक्ष महोदय, माननीय भास्कर जाधव साहेबांनी वैधानिक विकास महामंडळाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला। मी त्यांना सांगू इच्छितो की या संदर्भामध्ये राज्य शासनाचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे आणि जे इतर वैधानिक विकास महामंडळ गठीत झाले होते त्याच्या देखील मुदतवाढीचा प्रश्न आहे। राज्य शासनाने केंद्रीय गृह मंत्रालया संदर्भामध्ये वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे। दर काही कालांतराने आपण केंद्रीय गृहमंत्री यांच्याशी चर्चा करतो आणि सातत्याने राज्य सरकार याचा पाठपुरावा करत आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाशी देखील या संदर्भात चर्चा झाली की दिल्लीमध्ये सर्व जे वैधानिक विकास महामंडळाचे जे प्रश्न प्रलंबित आहे, ज्याला मुदतवाढ मिळाली नाही ती मिळावी आणि त्या भागातील समतोल विकासाच्या दृष्टीने जे काही आपल्या राज्यघटनेमध्ये तरतूद आहे त्या माध्यमातून वैधानिक विकास महामंडळाची निर्मिती व्हावी। जे आहेत त्यांना मुदतवाढ आणि जे नवीन आपला जो निर्णय आपण या संदर्भात केला तो ज्याच्या संदर्भाला केंद्रातून मान्यता मिळाली नाही ते देखील करण्याच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा सुरू आहे।